दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजी तृप्ती फिल्म निर्मित घुंगरू या चित्रपटाचं चित्रीकरण शिरूर तालुक्यामध्ये झालं असून या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक रामदास राऊत यांनी अथक परिश्रम घेऊन आणि ग्रामीण भागातील तसेच तमाशा क्षेत्रातील कलावंतांना सोबत घेऊन घुंगरू या चित्रपटाची निर्मिती केली असून यामध्ये अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदवून आपापल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून तसेच तमाशा क्षेत्रातील कलावंतांचे काय हाल अपेक्षा असतात याचं जिवंत उदाहरण या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना दाखवण्याची या चित्रपटामधून प्रयत्न निर्माते दिग्दर्शक रामदास राऊत यांनी केला आहे। या क्षेत्रातील अनेक कलावंत आजही अनेक सुखसुविधा मूलभूत गरजा यापासून वंचित आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून घुंगरू हा चित्रपट येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो व शासन दरबारी कलाकारांची दखल घेतली जाऊ शकते व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मैलाचा दगड ठरू शकतो। नमस्कार, आज आपण आलो आहोत तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये आणि या ठिकाणी या तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता दिग्दर्शक रामदासजी राऊत सर या ठिकाणी आहेत आणि नुकताच त्यांनी घुंगरू हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे आणि त्याचं शूटिंग काही दिवसापूर्वीच शिरूरसारख्या ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे चित्रीकरण होत असताना त्या चित्रपटादरम्यान नेमक्या काय अडचणी उद्भवल्या हेच आपण आज जे तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे सर्व आहेत रामदासजी राऊत सर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। या चित्रपटामध्ये हे एक नाविन्यपूर्ण काहीतरी वास्तुस्थिती तुम्ही दाखवलेली आहे की म्हणजे वास्तव काय आहे हे तमाशा कलावंताचं। आता ह्या चित्रपटामुळं तृप्ती फिल्म प्रोडक्शनची नेमकी उंची वाढेल का असं तुम्हाला काय वाटतं का? नेमकं काय भावना आहे? नक्कीच काय आलं का या चित्रपट आतापर्यंत आपण ज्या शॉर्ट फिल्म करत होतो, वेब सिनेमा करत होतो ते 10-5 कलाकारांना घेऊन करत होतो, पण कालचा जो माझा संच होता जवळजवळ 70 ते 80 कलाकार होते, एक लहान ते मोठे सगळे आमच्या सेटवर। तर याच्यामध्ये 6 ते 7 नृत्यांगनामध्ये आता रेश्माताईंचं आपण नाव सांगितलं, त्याचबरोबर प्राजक्ता माटे होत्या, त्यानंतर या ठिकाणी शुभांजली थोरात होत्या, त्यानंतर उषा लाखे होत्या, आशा लाखे होत्या। या सगळ्याच नृत्यांगनांनी आपल्या परीने चांगलं काम केलेलं आहे आणि एवढा मोठ्या लावण्यांचा हा सगळा कार्यक्रम किंवा 7 लावण्या एका वेळेला एका वेब सिनेमामध्ये एका छोट्या किंवा लघुचित्रपटामध्ये येतात, ही कदाचित ही पहिली वेळ असेल। आतापर्यंत थिएटर फिल्म आपण पाहतो, सांगते ऐका असेल, नटरंग असेल, पिंजरा असेल, याच्यामध्ये काही लावण्याचं प्रमाण कमी, तो थिएटर फिल्म आहे। तसं पाहिलं तर आपल्या लघुचित्रपटामध्ये आपण 7 लावण्या मांडल्यात, त्या करून घेतल्यात, ही तशी मोठी बाब आहे आणि खर्चाच्या दृष्टीने सुद्धा मला ते खूप असं तसं जाणवलं ते। परंतु मी निश्चय केला होता की आपला खर्च झाला तरी चालेल, पण ही फिल्म आपल्याला चांगली करायची, त्या दृष्टीने मी पावलं उचलली। माझ्या सहकारी मित्रांनी मला त्यांनी आर्थिक सहकार्य पण केलं। निश्चितपणानं हा चित्रपट तुमच्या सेवेला लवकरच आपण प्रदर्शित करून दाखवणार आहे आणि हा चित्रपट चालेल असा एक मला आशावाद आहे। मी रामदास राऊत, तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक लेखक, आमचे सहकारी मित्र सुरेशजी गायकवाड। उद्या जो येणारा आमचा घुंगरू इश्काचा नाद फळ हा चित्रपट आपल्याला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण प्रदर्शित करत आहोत। हा चित्रपट आपण सर्वांनी पाहून आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो आणि येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांनाच सुख आणि समृद्धीचे जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। FS न्यूजसाठी फिरोज सिकलकर, शिरूर।